नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 5वा आणि ह्यालाच उत्तर चरित्र असं देखील देवीचं म्हटलेलं आहे. श्री गणेशाय नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. देवांकडून देवीची स्तुती ऐकली भरपूर आणि चंडमुंडांकडून अंबिकेच्या रूपाची प्रशंसा ऐकून शुंभ तिच्याकडे दूत पाठवतो. तो दूत निराश होऊन परत फिरतो. विनियोगा. ओम अस्य उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषिः महासरस्वतीर्देवता अनुष्टुपछन्दाः भीमाशक्तिः ब्राह्मरी बीजं सूर्यास्तत्वं सामवेदं स्वरूपं महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगा. ओम या उत्तर चरित्राचा रुद्र हा ऋषी आहे, महासरस्वती ही देवता आहे, अनुष्टुप हा छंद आहे, भीमा ही शक्ती आहे, भ्रामरी हे बीज आहे, सूर्य हे तत्व आहे आणि सामवेद हे स्वरूप आहे. ही श्री महासरस्वतीची कृपा व्हावी आणि तिच्या प्रीत्यर्थ उत्तर चरित्राचा जप पाठ करताना याचा विनियोग करावा. ओम घंटा शूलहलानि शंख मुसले चक्रम धनु सायकम हस्ताब्जैर्दधती घनांत विलसच्चित्तां शुतुल्यं प्रभां गौरी देह समुद्र वा त्रिजगता आधारभूता महा पूर्वा मंत्र सरस्वती मनुभजे शुंभादिदैत्यार्दिनीं. जी आपल्या करकमलामध्ये घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, बाण इत्यादी धारण करते, जिची कांती शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि मनोहर आहे, जी त्रैलोक्याचा आधार आहे, जिने शुंभादी दैत्यांचा नाश केला आहे, ती महापूर्वा सर्वांच्या आधीची आहे, त्या गौरीच्या शरीरातून प्रगट झाली आहे. त्या सरस्वतीला मी मनपूर्वक नमस्कार करतो, तिचे भजन करतो, तिची भक्ती करतो. ओम क्लीं ऋषिवाच. पुरा शुंभानिशुंभाभ्यां वसुराभ्यां शचिपते त्रैलोक्यं यज्ञभागाश्च हत्वा मदनबलाश्रयात. ऋषी म्हणाले, प्राचीन काळी शुंभ निशुंभ या दोन दैत्यांनी आपल्या बलाने इंद्राचे त्रैलोक्याचे राज्य आणि यज्ञभाग हरण केले. दोघेच सूर्य, चंद्र, यम, कुबेर, वरुण यांचे अधिकार चालवू लागले. पवनाचे आणि अग्नीचे कार्य स्वतःच करू लागले. म्हणजे ह्या दोन राक्षसांनी थोडक्यात स्वर्गावरती स्वारी केली आहे, इंद्राला हरवलं आहे. सूर्य, चंद्र, कुबेर, यम, वरुण यांची जी कार्य आहेत ते दोघेच करत होते आणि वायू आणि अग्नी यांचं कार्य देखील ते राक्षस स्वतःच करू लागले. त्यांनी देवांना पराजित, अपमानित केले, राज्यभ्रष्ट केले आणि स्वर्गातून हाकलून दिले. तेव्हा त्या महादैत्यांनी अधिकार हरण करून हाकलून दिलेले सर्व देव अपराजिता देवीचे स्मरण करू लागले. म्हणजे ही अपराजिता, ही कधी पराजित न होणारी देवी आहे. त्यांनी मागच्या भागामध्ये तिला वरदान मागितलंय ना, केव्हा आम्ही तुझं स्मरण करू तेव्हा तू आम्हाला आमच्या संकटाला, आमच्या वेळी संकटकाळी धावून येशील. ते सर्व देव, तुम्ही संकटात माझे स्मरण केलेत तर मी तुमची मोठी संकटे तत्काळ दूर करीन, असा त्या देवीने आपल्याला वर दिला आहे, असा मनोमन विचार करून गिरिराज हिमालयावर गेले आणि तेथे भगवती विष्णू मायेची स्तुती करू लागले. देव म्हणाले, देवीला नमस्कार असो. सर्व प्रकारचे कल्याण करणाऱ्या महादेवीला सतत नमस्कार असो. शुभ अशा प्रकृतीला नमस्कार असो. नियमित आचरण करणारे आम्ही तिला वंदन करतो. रौद्र स्वरूपी देवीला नमस्कार असो. नित्या, गौरी व धात्रीला नमस्कार असो. ज्योत्स्ना म्हणजे जी चंद्रप्रकाशाप्रमाणे शीतल कांती असणारी चंद्ररूपिणी आणि सुखस्वरूप अशा त्या देवीला सतत नमस्कार असो. शरणागताचे कल्याण करणारी वृद्धी आणि सिद्धिरूप अशा त्या देवीला नमस्कार असो. नैऋत्ती, राजाची वैभव लक्ष्मी. नैऋत्ती म्हणजे राक्षसांची लक्ष्मी, राजाची वैभव लक्ष्मी आणि शर्वाणी म्हणजे शिवपत्नी, या देवीला नमस्कार असो. दुर्गा, दुर्गपारा, दुर्गम संकटातून सुखरूप तारून नेणारी, पार पाडणारी म्हणजे दुर्गपारा. सारा म्हणजे सारभूता, सर्व ठाई असणारी. सर्व कारिणी, सर्व कार्य करणारी. ख्याती, कृष्णा, धूम्रस्वरूपाच्या देवीला
सतत नमस्कार असो. अत्यंत सौम्य शांत व अत्यंत रौद्ररूप धारण करणाऱ्या त्या देवीला विनम्रतेने वारंवार नमस्कार असो. जगाची प्रतिष्ठा असणाऱ्या कृतिशील देवीला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रातील विष्णुमाया म्हटली जाते तिला नमस्कार नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रातील चेतना म्हटली जाते तिला नमस्तुभ्यम 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 नमो नमः, म्हणजेच तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात बुद्धिरूपाने स्थिर आहे तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार. नमस्तुभ्यम 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 नमोस्तुते, वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात निद्रारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात क्षुधारूपाने राहते तिला नमस्तुभ्यम 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 नमोस्तुते. जी देवी सर्व प्राणीमात्रात छायारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार. नमस्तुभ्यम 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 नमोस्तुते. जी देवी सर्व प्राणीमात्रात शक्तिरूपाने राहते तिला नमस्तुभ्यम 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 नमोस्तुते. जी देवी सर्व प्राणीमात्रात तृष्णारूपाने राहते तिला नमस्तुभ्यम 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 नमोस्तुते. जी देवी सर्व प्राणीमात्रात क्षमारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार. जी देवी सर्व प्राणीमात्रात जातीरूपाने राहते, ती रूपाने स्थित आहे, जाती म्हणजे जन्म उत्पत्ती, अशा रूपाने तिला नमस्कार नमस्कार नमस्तुभ्यम नमस्तुते. जी देवी सर्व प्राणीमात्रात लज्जारूपाने राहते तिला नमस्कार. जी देवी वारंवार सर्व प्राणीमात्रात शांतिरूपाने राहते तिला नमस्कार नमस्कार आणि वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात श्रद्धारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात कांती तेज, ते महालक्ष्मीचं आपण करतो ना शुक्रवारचं, त्यात आहे बघा, कांती शांती तुष्टी क्षमा, ते सगळे हे आहेत. तर तिला नमस्कार नमस्कार, तिला नमस्कार, वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात लक्ष्मी रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात वृत्तीरूपाने राहते ते नमस्तुभ्यम 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 नमोस्तुते. जी देवी सर्व प्राणीमात्रात स्मृतिरूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात दयारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार असा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात तुष्टीच्या रूपाने, म्हणजे मनात संतोष समाधान हे भाव आहेत, अशा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात भ्रांतिरूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्राच्या इंद्रियाची अधिष्ठात्री देवी आहे, जी सर्व प्राणीमात्रात सतत व्यापून राहिलेली आहे, त्या व्याप्ती देवतेला वारंवार नमस्कार असो. जी चित्ती रूपाने, चित्ती म्हणजे चैतन्य किंवा जाणीव, सर्व जगाला व्यापून राहिली आहे त्या देवीला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. प्राचीन काळी आपले अभिष्ट कार्य झाले म्हणून देवाने जिची स्तुती केली, तसेच देवराज इंद्राने पुष्कळ दिवस जिची सेवा केली, ती कल्याण करती ईश्वरी देवी आमचे सर्व शुभ आणि मंगल करो. ज्याप्रमाणे आमची सर्व संकटे दूर करो. या समयी उन्मत्त दैत्यांकडून छळले गेलेलो आम्ही, म्हणजे ही सर्व प्रार्थना देवांनी केलेली आहे. आम्ही सर्व देव ज्या परमेश्वराला वंदन करीत आहोत, तसेच जी भक्तीने विनम्र झालेल्या पुरुषांनी स्मरण करतात त्यांच्या सर्व संकटाचा तत्काळ नाश करते. ही देवी आमचे संकट दूर करो. नमस्तुभ्यम 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 नमोस्तुते. ऋषी म्हणाले, हे राजा, ज्याप्रमाणे सर्व देव त्या परमेश्वरची स्तुती करताना गंगेत स्नान करण्यासाठी तेथे देवी पार्वती आली होती आणि सुंदर भिवया असणाऱ्या त्या भगवतीने देवांना विचारले, तुम्ही येथे कोणाची स्तुती करत आहात? तेव्हा तिच्यात शरीरकोशातून प्रगट झालेली शिवादेवी म्हणाली, शुंभ दैत्याने पळून लावलेले व युद्धात निशुंभ दैत्याने पराजित केलेले हे सर्व देव येथे जमून माझी स्तुती करत आहेत. ती अंबिका पार्वतीच्या शरीरकोशातून प्रगट झाली म्हणून सर्व देवांनी तिला कौशिकी असे नाव दिले आहे. कौशिकी प्रगट झाल्यानंतर पार्वतीचे शरीरही काळे झाले, कृष्णवर्ण झाले, म्हणून हिमालयाच्या आश्रयाने राहणाऱ्या तिला कालिका हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर शुंभ निशुंभ यांचे सेवक चंडमुंड हे आले.
त्यांनी अत्यंत मनोहर रूप धारण करणाऱ्या त्या अंबिकेला पाहिले आणि ते शुंभाकडे जाऊन म्हणाले, महाराज, एक अतिशय सुंदर स्त्री आहे. ती आपल्या दिव्यकांतीने जणू हिमालयाला प्रकाशित करत आहे. हे असुरेश्वरा, तिच्यासारखे उत्तम देखणे रूप कोणी कोठेही पाहिले नसेल. तर ती कोण आहे ते जाणून घेऊन आपण तिचा स्वीकार करावा. स्त्रियांमध्ये ती जणू एक रत्नच आहे. तिचे सर्व अवयव अत्यंत सुंदर असून ती आपल्या तेजाने सर्व दिशा उजळून टाकीत आहे. हे दैत्यराज, अजूनही ती तेथेच हिमालयात असून आपण तिला पाहिले पाहिजे. हे प्रभू, त्रैलोक्यातील बणी, अश्व, गज आदी सर्व उत्तमोत्तम रत्ने तुमच्या घरात शोभत आहेत. तुम्ही इंद्राकडून हत्तीमध्ये रत्नाचा ऐरावत आणलात. हा पारिजात वृक्ष आहे. तसाच उच्चैश्रवा नावाचा घोडा देखील तुम्ही घेऊन आलात. ही जी समुद्र मंथनातून निघालेले 14 रत्न आहेत ना, त्यामध्ये हा ऐरावत आहे, उच्चैश्रवा आहे, पारिजात वृक्ष आहे. तुमच्या अंगणात हे हंस जोडलेले विमान आहे, तेही एक रत्नच होय. हे अद्भुत विमान पूर्वी ब्रह्मदेवाकडे होते. तुम्ही महापद्म नामक निधी कुबेराकडून जिंकून आणलात. तर सागराने तुम्हाला किंजलकिनी नावाची केसराने सुशोभित अशी कधीही न कोमजणाऱ्या कमळाची माला दिलेली आहे. सोन्याचा वर्षाव करणारे वरुणाचे छत्र तुमच्या घरात आहे. त्याचप्रमाणे प्रजापतीचा श्रेष्ठ रथही आता तुमच्याच ताब्यात आहे. हे दैत्यराज, मृत्यूची उत्क्रांतीदा नामक शक्ती तुम्ही आता हरण करून घेतली आहे आणि वरुणाचा पाश तुमच्या भावापाशी आहे. याच निशुंभापाशी समुद्रातून मिळणारी सर्व रत्नेही आहेत. हे दैत्यराज, अग्नीनेही तुम्हाला अग्निशुद्ध अशी 2 वस्त्रे दिली आहेत, म्हणजे अग्नीने स्वतः जाळून शुद्ध केलेली. अशा प्रकारे तुम्ही त्रैलोक्यातील सर्व उत्तम रत्ने प्राप्त केली आहेत. मग हे कल्याणकारी स्त्रीरत्न तुम्ही का प्राप्त करून घेत नाही? ऋषी म्हणाले, हे राजा चंडमुंडांचे हे बोलणे ऐकून शुंभाने सुग्रीव नावाच्या एका महादैत्याला त्या देवीकडे आपला दूत म्हणून पाठविले आणि त्याला म्हणाला की तू येथे माझ्या सूचनेनुसार या गोष्टी सांग आणि असे काही कर की जेणेकरून ती प्रसन्न होऊन प्रेमाने लवकर येथे येईल. तेव्हा तो दूत अतिशय रमणीय अशा त्या सुंदर पर्वतापाशी गेला. तेथे असलेल्या देवीला उद्देशून मधुर वाणीत बोलू लागला. दूत म्हणाला, हे देवी, सध्या दैत्यराज शुंभ हेच त्रैलोक्याचे परमेश्वर असून त्यांनीच मला दूत म्हणून तुझ्याकडे पाठविले आहे. मी येथे आलो आहे. सर्व देव त्यांची आज्ञा मानतात आणि कोणीही तिचे उल्लंघन करीत नाहीत. त्यांनी दैत्यांच्या सर्व शत्रूंना जिंकून घेतले असून त्यांचा तुझ्यासाठी जो संदेश आहे तो तू लक्षपूर्वक ऐक. सर्व त्रैलोक्य माझ्या आधिपत्याखाली आहे. देवही माझ्या अधीन आहेत. सर्व यज्ञांचे वेगवेगळे आविर्भाव मीच ग्रहण करतोय. त्रैलोक्यातील सर्व श्रेष्ठ रत्ने माझ्याच ताब्यात आहेत. इंद्राचे वाहन असलेला असा श्रेष्ठ गज ऐरावतही मी आणला आहे. क्षीरसागराच्या मंथनातून प्रगट झालेले उच्चैश्रवा नामक अद्भुत अश्वरत्नही देवांनी मला नम्रतापूर्वक अर्पण केले आहे. हे सुंदरी, याशिवाय देव, गंधर्व आणि नागांपाशी जे जे काही रत्नासमान श्रेष्ठ वस्तू होत्या त्या सर्व आता माझ्यापाशी आहेत. हे देवी, आम्ही तुला जगातील एक श्रेष्ठ स्त्रीरत्न मानतो, म्हणून तू आमच्याकडे ये, कारण आम्ही रत्नांचे भोगते आहोत. हे चंचलतेचे सुंदरी, तू साक्षात रत्नस्वरूप आहेस. म्हणून तुला माझे असे सांगणे आहे की तू मला किंवा माझा महापराक्रमी धाकटा बंधू निशुंभ याला वर. मला वारल्याने तू अतुलनीय महान ऐश्वर्य प्राप्त करशील. याचा बुद्धिपूर्वक नीट विचार करून माझ्याशी विवाह कर. ऋषी म्हणाले, हे राजा, असे शुंभाविषयी सांगितल्यानंतर जगाला धारण करणारी ती कल्याणमयी दुर्गा भगवती गंभीरपणे मनोमन हसून म्हणाली, हे दूता, तू शुंभ हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि निशुंभही त्याच्यासारखाच महापराक्रमी आहे असे बोललास. हे सर्व सत्यच आहे. यात यत्किंचितही असत्य नाही. परंतु याविषयी मी जी प्रतिज्ञा केली आहे ती कशी खोटी करू? माझ्या अल्पबुद्धीने मी यापूर्वीच एक प्रतिज्ञा केली आहे, ती ऐक. जो मला संग्रामात जिंकेल, जो माझ्या स्वतःच्या पराक्रमाविषयी असलेला अभिमान हरण करेल आणि जो या जगात माझ्या इतकाच बलवान असेल तोच माझा पती होईल, अशी माझी प्रतिज्ञा आहे. तेव्हा महादैत्य शुंभ किंवा निशुंभ यांनीच येथे यावे. युद्धामध्ये मला जिंकून माझे पाणी ग्रहण करावे. यात विलंब कशाला? ते ऐकून तो दूत म्हणाला, देवी, तू घमेंडी आहेस. माझ्यासमोर अशी भाषा दर्पोक्ती करू नकोस, कारण
या त्रैलोक्यात असा कोण वीरपुरुष आहे जो शुंभ निशुंभासमोर युद्धाला उभा ठाकेल? देवी, युद्धात अन्य दैत्यांच्या समोरही सर्व देव टिकू शकत नाही, ते तुझ्यासारख्या एकट्या स्त्रीचा काय निभाव लागणार? युद्धात ज्या शुंभादी दैत्यासमोर इंद्रादी सर्व देवही टिकले नाहीत, त्यांच्यासमोर तू तर एक स्त्री आहेस, तू काय सामना करणार? म्हणूनच माझ्या सांगण्याप्रमाणे तू शुंभ निशुंभाकडे चल. तसे केल्याने तुझी प्रतिष्ठा राहील. तुझे केस पकडून तुला फरफटत नेण्याची वेळ आणू नको. बघा यांचं दूध पण किती माजरुडा. अर्थात तुझी प्रतिष्ठा नष्ट होऊ नये, तू जाऊ नयेस असे मला वाटते. तेव्हा देवी म्हणाली, तुझे म्हणणे बरोबर आहे. शुंभ बलवान आहे आणि निशुंभही महापराक्रमी आहे, पण मी पूर्वी कसलाही विचार न करता जी प्रतिज्ञा करून बसले आहे त्याला मी काय करू? म्हणून तू आता जा आणि मी तुला जे काही सांगितले ते त्या सर्व दैत्यराजाला आदरपूर्वक सांग. मग त्याला जे योग्य वाटेल तेच तो करो. याप्रमाणे मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील देवी दूत संवाद नावाचा 5वा अध्याय संपूर्ण.